103चा 8वा घात आहे. या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? तर याचा उत्तर आहे याचं उत्तर आहे 1. त्याच्या एकक स्थानी काय येईल? तर 1 येईल. हे मेट्रिकने काढलं, कसं काढलं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा उदाहरण काय दिलेलं आहे. तर 6चा 637वा घात आहे. या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता आहे? तो आपल्याला काय काढायचा आहे. आता हे कितीही घात देऊ दे, कोणत्याही संख्येचा कितीही घात देऊ दे आणि एकक स्थानची संख्या लक्षात काढायची असेल तर ती कशी काढतात ते एकदा बघा. ठीक आहे. कोणत्याही संख्येचा, अगदी कोणत्याही संख्येचा किती वेळाही तो घात देऊ देत, त्याचा एकक स्थानचा अंक कसा काढायचा ते तुम्हाला सांगते. आता इथे संख्या इथे काय आहे? पाया तर 6 आहे, बरोबर. 6चा पाया असं काही नाही की 6च संख्या हवी. ज्या एकक स्थानी 6 असेल त्या संख्येचाही आपल्याला एकक स्थानचा अंक काढता आला पाहिजे. म्हणजे कोणती संख्या देऊ, असं 6 आहे, 16 आहे, 26 आहे, 266, कोणती संख्या देते ज्या संख्येच्या एकक स्थानी 6 असेल, बरोबर, 6 असेल आणि त्याचा घातांक कोणताही असेल, अशा संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे? एकक स्थानचा अंक काढायचा आहे. आता तो कसा काढायचा तो बघा. तर 6चा बघा आपण काय करतो, 6चा दुसरा घात असेल तर आपण काय करतो? 6चा 2 वेळा गुणाकार करतो. तसंच 6चा 3 वेळा गुणाकार, तिसरा घात असेल तर आपण काय करतो? 6चा 3 वेळा गुणाकार. तसंच 6 गुणिले 4चा घात असेल तर 6चा किती वेळा गुणाकार करतो? तर 4 वेळा, बरोबर. आता इथे बघा 6 36, बरोबर. इथे पण काय 6 36, बरोबर. आता 36 गुणिले 6 किती होतात बघा? 6 36, 18 21 216. ठीक आहे, 216. आता ह्यांचं काय करूया? खालच्या संख्येचं पण काय करूया? गुणाकार करूया. 6 36, 6 36, बरोबर. म्हणजे 36 गुणिले 36 असं करायचं आहे. 6 36, 18 21 216, 18 चला 1 3 9 10. तर इथे किती याची येते? 1296. आता हे बघा 6चा मी इथे 2 वेळा गुणाकार केलेला आहे, 3 वेळा गुणाकार केलेला आहे, 4 वेळा गुणाकार. त्याच्या एकक स्थानी कायम काय आली आहे? 6 आली आहे. त्याचा म्हणजे इथे काय सांगायचंय तर 6चा गुणाकार तुम्ही किती वेळाही करा, तुम्ही 6चा गुणाकार किती वेळाही करा, त्याच्या एकक स्थानी 6च येणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे 6चा तुम्ही 15 वेळा गुणाकार करा, नाहीतर 4 वेळा गुणाकार करा, नाहीतर 10 वेळा गुणाकार करा, त्याच्या एकक स्थानी काय येणार आहे? 6च येणार आहे. आता बघा इथे 6 लिहिली, 16 लिहिली, 26 लिहिली आणि 6च्या दरम्यान म्हणजे 6च्या अशा याने असलेली संख्या ज्याच्या एकक स्थानी 6 आहे, यांचा तुम्ही किती घातांक करा, किती घातांक घ्या तरी त्याचा येणारं उत्तर आहे हे त्याच्या एकक स्थानी 6च असणार आहे, हे लक्षात ठेवा. तसेच असे कोणते नंबर आहेत की त्यांचा गुणाकार तुम्ही किती वेळाही करा की त्याच्या एकक स्थानी काय येणार आहे? तीच संख्या येणार. त्या कोणते नंबर आहेत? तर 1 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 6 आहे आणि त्याच्यानंतर 0. तसंच हे 1 5 6 0 हे एक अंकी संख्या आहे. बरं तुम्ही आता 11 घ्या, 15 घ्या, 16 घ्या, 20 घ्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर घेऊन त्यांचे घातांक जरी किती वेळा काढले तरी त्यांची संख्या काय असणार आहे? तीच असणार आहे. ज्याच्या एकक स्थानी जी असेल तीच संख्या, याचा एकक स्थानी 5, म्हणजे येणारं उत्तर पण त्यांचं काय असणार आहे? त्याच संख्येत असणार आहे. ठीक आहे. आता हे झालं काय? आपल्याला कळलं की कोणत्या संख्येचा घातांक किती वेळाही, कोणत्या संख्येचा तर 1 6 5
आणि 0 म्हणजे जे एकक स्थानी संख्या असलेले अंक आहेत त्यांचा घातांक तुम्ही किती वेळाही करा, त्यांचं उत्तर तीच संख्या असते. आता याचं उत्तर काढूया आपण. 6चा 667 काय आहे? घात आहे. या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता? विस्तारित रूप म्हणजे त्याची काय काढली? व्हॅल्यू काढली आहे आणि त्याची व्हॅल्यूच्या एकक स्थानी कोणता अंक असणार? तर 6 असणार. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. आता आपण किती संख्या बघितल्या? तर 1, त्याच्यानंतर 5, 6 आणि 0. किती वेळाही त्यांचा गुणाकार केला म्हणजे कोणताही किती वेळा घात असू देत, त्याचं उत्तर त्याच संख्या असतात. बरोबर. आता उरलेल्या संख्या कोण आहेत? 2, 3, 4, त्याच्यानंतर 5, 7, 8 आणि 9 यांच्या बाबतीत काय होतं ते बघायचं आपल्याला. तर या संख्येचा 2 वेळा गुणाकार, 3 वेळा गुणाकार, 4 वेळा गुणाकार करून काय होतं त्यात आपल्याला काय करायचंय बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे बघा मी एक चार्ट तयार केलेला आहे. त्या चार्टमध्ये काय केलं आहे तिथे मी संख्या लिहिणार आहे आणि त्यांचा 1 वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार, 3 वेळा गुणाकार, 4 वेळा गुणाकार, 5 वेळा गुणाकार, 6 गुणाकार असं मी केलेलं आहे. ठीक आहे. तर आता हे मी 2, 3, 4 अजून आपल्याला संख्या घ्यायच्या आणि एक लक्षात घ्या इथे मग फक्त 2 साठी, 3 साठी, 4 साठी लागू नाही. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 4 अशा येतात त्यांच्यासाठी हा पण नियम लागू आहे. म्हणजे तुम्ही 12 घ्या किंवा 22 घ्या, त्या संख्येचा किती वेळा जरी गुणाकार केलात तरी त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येणार आहे ती आता आपण पाहणार. जी 2ला येणार आहे तीच 12ला येणार आहे, तीच 22ला येणार आहे. असं काही वेगळा इतर संख्यांसाठी काही रूल नाहीये, तर तोच रूल आहे. ठीक आहे. तर बघा 2चा गुणाकार 1 वेळा केला तर काय येणार आहे? 2 येणार आहे. बरोबर. आता 2चा गुणाकार मी 2 वेळा करते तर किती येणार? 4 येणार. बरोबर. 2चा गुणाकार आता 3 वेळा करायचा आहे आपल्याला तर किती येणार? 2 दुणे 4, 4 दुणे 8. ठीक आहे. त्याच्यानंतर 2चा गुणाकार हा काय करायचा आहे? 4 वेळा. 2 दुणे 4, 2 दुणे 4. बरोबर. 4 गुणिले 4, 4 चौक 16. आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे, दशक स्थानचा नाही. म्हणजे इथे किती आली? 6. ठीक आहे. आता पुढे 2चा गुणाकार किती वेळा करायचा आहे? 5 वेळा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32. किती आले? 32. म्हणजे एकक स्थानी किती आला? 2. फक्त एकक स्थानची संख्या घ्यायची आहे आपल्याला आणि का ते तुम्हाला नंतर सांगते. आता किती वेळा 2चा गुणाकार करायचा आहे? तर 6 वेळा. बरोबर. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 दुणे 64. म्हणजे ह्याच्या एकक स्थानी किती आली? 4. ठीक आहे. आता इथे फक्त बघा 2, 4, 8, 6 परत 2, 4. आता पुढे ही चेन चालू होणार आहे. 2, 4, 8, 6, 2, 4, 8, 6. ठीक आहे. म्हणजेच इथे किती आले? 2 ह्या संख्येचा गुणाकार करताना किती चेन होते? तर 2, 4, 8, 6 या संख्यांची काय होते? चेन होते. ठीक आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता 3चा गुणाकार जरा करूया आणि मग पुढे सगळं कंटिन्यू करूया. 3चा गुणाकार 1 वेळा केल्यावर त्याची संख्या काय येणार आहे? एकक स्थानी 3च येणार आहे. आता 3चा गुणाकार 2 वेळा करूया. 3 त्रिक 9. बरोबर. 3चा गुणाकार 3 वेळा करूया. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. बरोबर. एकक स्थानचाच अंक घ्यायचा आहे 7. आता 3चा गुणाकार आपल्याला किती वेळा करायचा आहे? तर 4 वेळा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. हे गुणवले 9, 9, 81. किती आली एकक स्थानची? 1. ठीक आहे. आता 3चा गुणाकार किती वेळा करायचा आहे? तर 5 वेळा. बरोबर. 3 गुणवले 3 गुणवले 3 गुणवले 3. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 गुणवले 9. बरोबर. 9, 9, 81 गुणवले 3. 3 1 3, 9 8 त्रिक 24. बरोबर. किती आलं? 243. आपल्याला एकक स्थानची संख्या घ्यायची आहे 3. परत गुणाकार किती वेळा करायचा आहे? 6 वेळा. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. बरोबर. हे 9 9 81, 81 गुणुले 9, 9 1 9, 9 8 72, 729 आहे. एकक स्थानी किती आली? 9 आली.
ठीक आहे, इथे फक्त बघा 3 9 7 1 ही साखळी तयार झाली आहे, तीच रिपीट होणार आहे पुढे 3 9 7 1. 3 ची कशी साखळी होणार 3 9 7 1 बरोबर. आता पुढे 4 ची बघा, 4चा गुणाकार 1 वेळा केला तर तीच संख्या येणार. 4चा 2 वेळा गुणाकार केला तर 4 चौक 16, एकक स्थानी किती आहे 6 आहे बरोबर. आता 4चा गुणाकार 3 वेळा करूया. 4 चौक 16, 16 चौक 64, किती आली तर 4 आली. आता 4चा गुणाकार काय करायचा आहे तर 4 वेळा. 4 चौक 16, 4 चौक 16, 16 गुणिले 16 256, किती आली एकक स्थानी 6 आली. ठीक आहे. आता 4चा गुणाकार काय करायचा आहे 5 वेळा बरोबर. याचा तुम्हाला गुणाकार माहिती आहे 256 गुणिले 4 करायचं. 6 चौक 24, 5 चौक 20, 22, 4 2 8 ने 10, किती आली तर एकक स्थानी 4 आली. आता किती करायचंय 6 वेळा गुणाकार. 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. 4 चौक 16, 16 16 256, 256 गुणिले 16 बरोबर. तर याचे उत्तर येतं 4096. त्याचा एकक स्थानी काय आहे 6 आहे बरोबर. तर आता इथे बघा रिपिटेशन कसं आलंय 4 6 4 6 4 6, म्हणजे 4चं रिपिटेशन कसं आलंय 4 6 4 6 बरोबर. ठीक आहे. आता हे 2 3 4, आता या संख्यांचा गुणाकार काय केला आपण करून बघितला आहे, तर त्याची संख्या कशी चेन मिळते ती बघा. 2 या संख्येची चेन कशी मिळते 2 4 8 6, म्हणजे इथे 4चा ग्रुप आहे आणि इथे 3च्या ला कसं आहे 3 9 7 1 बरोबर. इथे 4चा ग्रुप आहे, म्हणजे परत ही चेन रिपिटेशन चालू होतं. त्याच्यानंतर 4चा गुणाकार केल्यावर कसं होतं 4 6 4 6 ही काय मिळते चेन मिळते. आता बघा, आता तुम्हाला काय सांगायचंय ते. आता बघा एक मी प्रश्न घेतलेला आहे की 12चा 256 काय आहे घात आहे आणि त्याच्या एकक स्थानी अंक कोणता येईल, म्हणजेच काय करायचे याची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल. आता आपल्याला 12चा 256 वेळा तरी गुणाकार एवढं शक्य नाही, तर काही आहे कुठे ना कुठेतरी शॉर्ट ट्रिक्स असतेच असते बरोबर. ठीक आहे. तर बघा कसे काढायचं. तर 12 12 म्हणजे त्याचं एकक काय आहे 2, म्हणजे 2चा गुणाकार आपल्याला किती वेळा केला तर ती एकक स्थानी अंक येतो ते आपण पाहिलेला आहे. तर त्या 2ची रिपिटेशन चेन काय आहे 2 4 8 6, आताच बघितले पण हे बघा 2 4 8 6 बरोबर. आता हे किती आहे 256 बरोबर. किती आहे 256, इथे बघा मी 256 लिहिले इथे भागाकाराच्या रूपात. आता ते कसं काढायचं एकक स्थानचा अंक ते तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला चेन फक्त एवढी माहिती आहे की 2 4 8 6 एवढंच माहिती आहे. आता ते 256चा जो आहे घातांक त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल ती कशी काढायची. तर हा ग्रुप कितीचा आहे तर 4चा, म्हणजे 4ने काय करायचं 256 भाग द्यायचा. ठीक आहे. आता इथे भाग देऊया. 6 चौक 24, 5 4 गेले 1, 4 चौक 16 बरोबर. ह्याची बाकी किती आली 0 आली. जेव्हा बाकी 0 येते ना, हे लक्षात ठेवा, बाकी फक्त बाकीकडे, इथे काही लक्ष द्यायचं नाही. जेव्हा आपण असं करतो घातांकाला काय करतो त्या ग्रुपने काय करतो डिवाइड करतो, तेव्हा त्याची बाकी फक्त बघायची. जर बाकी 0 येत असेल तर त्याचा किती वेळा ग्रुप आहे, किती वेळा गुणाकार, किती संख्यांचा गट आहे तर 4 वेळा बरोबर ना. 4 वेळा जर संख्यांचा गट असेल तो त्याचा शेवटचा नंबर बघायचा. शेवटचा 0 असेल तेव्हा शेवटचा नंबर बघायचा. तर त्याचं उत्तर काय आहे 6, म्हणजे याच्या एकक स्थानी कोणती संख्या येणार तर 6. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण घेऊन दाखवते तुम्हाला समजून जाईल बघा. ठीक आहे. 2चा 12चा काय केला मी 50वा काय केला आहे 50च्या एकक स्थानी अंक कोणता येईल असं आपण काय केलंय. 12चा 50वा घात आहे आणि त्याच्या एकक स्थानी अंक कोणता येईल. तर काय करायचं 50 काय घेतली मी घातांक घेतला आणि आपला 2 आहे म्हणून 2ची चेन किती वेळा आहे तर 4 वेळा, म्हणून 4ने काय केला भाग दिला बरोबर. आता 4 1 4, 5 4 गेले 1, 4 2 8, बाकी किती उरली 2. 2 याचा अर्थ काय तर त्या संख्येचा 2 वेळा गुणाकार, म्हणजे दुसरी संख्या काय. जे बाकी जर 2 होते तर त्या चेन मधली ही अशीच चेन घ्यायची, उलट सुलट नाही करायचं. 2 4 8 6
तर जो नंबर दुसऱ्या नंबरला आहे बरोबर, ती काय करायची, तर त्या एकक स्थानी ती संख्या येईल. लक्षात ठेवा. जेव्हा बाकी फक्त बघायची, बाकी 1, 2 आणि 3च उरणार आणि 0 येतं, 0 बाकी येते तेव्हा शेवटचा अंक, बाकी 0 येतं तेव्हा शेवटचा अंक, बाकी 3 उरते तेव्हा काय 8 हा अंक येणार, बाकी 2 उरते तेव्हा काय होणार 4 अंक येणार आणि बाकी 1 उरते तेव्हा 2 येणार. हे लक्षात ठेवा. कोणत्याही भागाकाराचे जर बाकी 1, 2, 3 आणि 0 तर तो कोणता अंक येईल तुम्ही इथे लिहिलेला आहे. बाकी 1 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 2 येणार. भागाकार करा, एवढं कठीण नाही आहे, सोपं आहे. फक्त एवढंच लक्षात द्या, बाकी 2 उरत असेल तर 4 येणार, बाकी 3 उरत असेल तर 8 येणार, बाकी 0 उरत असेल तर त्याची संख्या 6 येणार. ठीक आहे. परत हवं तर एक उदाहरण घ्या. इथं मी घेतलं आहे 22चा 125वा घात आहे, ज्या एकक स्थानी कोणता अंक येईल. बरोबर, इथे काय आहे 125, मी 125 घेतली आणि आपला 2 आहे म्हणून काय करायचं, 2चा ग्रुप किती वेळा आहे तर ते 4 वेळा, म्हणून 4चा काय करायचा भाग द्यायचा. 4 त्रिक 12 0 बरोबर, 4 एके 4, बाकी 1 उरली, बाकी 1 उरली याचा अर्थ काय तर पहिला बघायचा नंबर. ठीक आहे, 2 म्हणजे याच्या एकक स्थानी कोणता येणार आहे तर 2. ठीक आहे. अशा प्रकारे ही गणित सोडवायची. आता 3च्या बाबतीत पण हाच रूल आहे. उदाहरण घेऊया आणि सोडूया आपण. तर इथे बघा मी काय केलं आहे, 13चा 396वा घात आहे, या संख्येचा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता येईल. 13 आहे म्हणजे ह्याचं काय आहे ते म्हणजे 3चा गुणाकार करायचा. आपण बघितलं 3चा गुणाकार बरोबर. आता किती वेळा करायचा 396 वेळा बरोबर. आता काय, आता आपल्याला काय एवढं गुणाकार शक्य नाही, काय करायचं सरळ 396 घ्यायचे आणि 3चा आपण ग्रुप किती केलेला आहे तर 3, 9, 7, 1 म्हणजे 4 वेळा झालेला आहे, म्हणून 4ने काय करायचा भाग द्यायचा सरळ. 9 चौक काय होणार 36 बरोबर. त्याच्यानंतर 9 चौक काय येणार 36, बाकी किती आली 0. जेव्हा बाकी 0 येते लक्षात घ्या, इथे बाकी 0 येते तेव्हा हा शेवटचा नंबर घ्यायचा. बाकी 0 येत असेल तेव्हा हा शेवटचा नंबर. ठीक आहे. बाकी 3 उरत असेल तर 7, बाकी 2 उरत असेल तर 9 आणि बाकी 1 उरत असेल तेव्हा 3 घ्यायची संख्या. हे लक्षात ठेवा. काय विचारलं, जर असा तुम्ही भागाकार केला, जर त्याची बाकी 1 उरत असेल तर त्याच्या 3 एकक स्थानी येणार, बाकी जर 2 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 9 येणार आणि बाकी जर 3 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 7 येणार आणि बाकी जर 0 उरत असेल तर ती संख्या 1 असणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे बघा मी काय सांगितलं, बाकी इथे लिहिलेले आहेत, बाकी 1, बाकी 2. जेव्हा तुम्ही कोणत्याही संख्येचा भागाकार करणार, जेव्हा इथे बाकी उरते ती काय करायची याच्या थ्रू लावायची. ठीक आहे. तर याच्या एकक स्थानी काय येणार आहे, जर बाकी 0 आली आहे तर याच्या एकक स्थानी काय येणार आहे तर 1 येणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. वळूया पुढच्या 4चं उदाहरण एक घेऊया. इथे बघा 4चा 96वा काय आहे घात आणि त्याचा एकक स्थानी कोणता येईल अंक तो आपल्याला काढायचा आहे. एकक स्थानी कोणता अंक येईल. ठीक आहे, तो आपल्याला काढायचा आहे. कोण आहे 4 आहे. ठीक आहे. 4 या संख्येचं रिपिटेशन कसं झालेलं आहे 4 आणि 6 बरोबर. काय झालेलं आहे 4 या संख्येचं आपण रिपिटेशन बघितलं 4, 6, 4, 6, 4, 6 बरोबर. हा ग्रुप आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत तर 2 आहेत. हे लक्षात ठेवा. किती आहेत 2 आहेत. आता इथे बघा ज्याचा घातांक किती आहे 96 बरोबर. 96 आहे. ग्रुपमध्ये किती संख्या आहे 2. मग 2 ने काय करायचं डिवाइड करायचं. 2 चौक 8, 2 8 16. बाकी जेव्हा 0 उरते, बाकी जेव्हा 0 उरते हा ग्रुप आहे बरोबर, तेव्हा शेवटचाच अंक घ्यायचा कधी पण. लक्षात घ्या, जेव्हा बाकी 0 उरते तेव्हा हा अंक घ्यायचा आणि बाकी 1 उरते तेव्हा काय घ्यायचा हा अंक घ्यायचा. ठीक आहे. बाकी 1 उरणार तेव्हा 4 आणि बाकी 0, कारण जेव्हा 2 संख्या असतात तेव्हा हे आपल्याला समजून जातं. फक्त हे लक्षात ठेवा, बाकी 0 उरत तेव्हा शेवटचा अंक घ्यायचा कोणत्याही संख्येचा. आता इथे बघा 2, 4, 8, 6 बाकी 0 उरला तर शेवटचाच अंक घ्यायचा आहे. ठीक आहे.
आणि इथे बाकी काय होणार 1 2 3, ही 1 साठी, ही 2 साठी आणि ही 3 साठी. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे इतर उदाहरणांची पण अशा प्रकारे भागाकार करून तुम्हाला काय करायचंय उदाहरणासाठी. फक्त तुम्हाला किती ग्रुप आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्या ग्रुपवरती तुमचा एकक स्थानचा अंक दडलेला आहे. त्या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत त्या काय करायच्या, येणाऱ्या घातांकाला काय करायचं डिव्हाइड करायचं आणि बाकी किती उरते ते 1 2 3 आणि 0. 0 हा शेवटच्या एकक स्थानलाच, 0 हा काय करायचा शेवटच्या ग्रुपलाच ठेवायचा आहे. ठीक आहे. आता या संख्यांचा गुणाकार करायचा 1 वेळा करा, 2 वेळा, 3 वेळा आणि काय येतं ते आपण आता डायरेक्ट लिहूया. आता तुम्हाला समजलं काय करायचं आहे तर मी डायरेक्ट किमती ठेवते. ठीक, इथे मी उरलेल्या संख्या घेतल्या आहे 7 8 9. ठीक आहे. आता असं नाही की 7 साठी लागू 8 साठी, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 7 असेल त्या अंकांसाठी लागू, म्हणजे त्यांचा किती वेळा गुणाकार करा, त्यांचा एकक स्थानी कोणत्या संख्या येणार त्यात आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता 7चा गुणाकार 1 वेळा केला तर 7 येते. 7चा 2 वेळा गुण म्हणजे एकक स्थानची संख्या आहे हे लक्षात ठेवा. 7चा जर गुणाकार केला तर त्याच्या एकक स्थानी काय येते 9 येते. बघा 7 7 49 म्हणून 9. ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा 7चा 3 वेळा गुणाकार केला तर 3 येते. 7चा परत 4 वेळा गुणाकार केला तर 1 येते. परत रिपिटेशन चेन झाली. 7ची बघा चेन कशी 7 9 3 1, ही चेन परत लागू होते. 7 9 3 1 7 9 3 1 ही चेन लागू. फक्त पहिले 4 लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात नाही ठेवायची काही गरज नाहीये. आता पुढचं बघा 8चा 1 वेळा गुणाकार केला तर 8 येते. 8चा 2 वेळा गुणाकार केला तर एकक स्थानी 4 येते. 8चा 3 वेळा गुणाकार केला तर 2 येते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ह्याची पण रिपिटेशन चेन कशी आहे 8 4 2 6 बरोबर. म्हणजे या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत 4, तर या संख्येमध्ये किती आहेत 4. ह्या संख्येत बघा 9चा गुणाकार 1 वेळा केला तर 9 येते. 2 वेळा गुणाकार केला तर संख्या 1 येते. 9चा 3 वेळा गुणाकार केला तर परत 9 येते. म्हणजे ह्याची चेन कशी आहे 9 1 9 1 बरोबर. ह्याच्या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत तर 2 आहे. आता इथे फक्त लक्षात घ्या मी तुम्हाला काय सांगते ते. ह्या संख्या किती आहेत ग्रुपमध्ये तर 4 आहेत. ह्या संख्येत किती आहेत 4 आणि ह्या संख्येत किती आहेत 2. आता समजा तुम्हाला 7 किंवा 8 काय दिला, ह्या संख्येचा काय दिला घातांक दिला बरोबर. काय दिलाय घातांक दिला आहे. तर काय करायचं घातांकाला कोणी भाग द्यायचा तर या ग्रुपमध्ये किती संख्या आहे तर 4. 4ने काय करायचा भाग द्यायचा. आता भाग दिल्यानंतर काय करायचं बाकी जशी उरेल. आता बघा बाकी कशी, आता इथे बघा हे 7चं दाखवत 7 9 3 1. बाकी 1 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 7 असणार. बाकी जर 2 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 9 असणार. बाकी जर 3 उरत असेल तर त्याच्या एकक स्थानी 3 असणार. आणि जर बाकी 0 उरत असेल तर त्याच्या स्थानी 1 असणार. हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या त्या घातांकाला काय करायचं या ग्रुपमधल्या एकूण संख्येने काय करायचंय भाग द्यायचा. आता उदाहरण घेऊया 7चा काय करूया आपण 49वा काय केला आहे किंवा 50वा घेऊया. ठीक आहे. 50वा काय केला घात आहे. 7चा 50वा घात आहे. याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल तर आपल्याला काढायचं. याचा घात किती आहे 50 आहे बरोबर 50. आणि 7चा आहे तो आपण ग्रुप किती काढलाय 7 9 3 1 हीच रिपीट होते ना 7 9 3 1. मग ह्याच्या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत तर 4. मग 4ने काय करायचं डिव्हाइड करायचं. बघा 4 1 4 4 2 8. बाकी किती उरली 2. ज्याची बाकी उरते 2 तर ती संख्या 1 2 3 0 एवढंच मांडायचं आहे की जी बाकी उरणार ती संख्या त्याच्या वरची जी काय संख्या आहे ती काय येणार त्याच्या एकक स्थानी. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ती गणितं सोडवायची. कोणताही संख्येचा घात देऊ दे काय करायचं आता तुम्हाला सांगितलेलं आहे. हे प्रत्येक संख्येला तेच लाव. आता जर तुम्ही म्हणाल 9चं आहे तर 9च्या ग्रुपमध्ये किती संख्या आहेत तर 2 आहेत. 9 आणि 1 हेच ग्रुप रिपिटेशन होते बरोबर. म्हणजे या ग्रुपमध्ये किती आहेत तर 2 संख्या आहेत बरोबर. आता 2ची कोणती संख्या देऊ द्या त्याचा घात देऊ देत. आता इथे मी लिहिलं 462 बरोबर. 19चा 462वा घात आहे तर त्याच्या एकक स्थानी कोणता अंक येईल असं विचारलं बरोबर. या घातांकाला काय करायचं या 2ने, म्हणजे ह्या ग्रुप किती आहे 2चा म्हणून 2ने काय करायचा भाग द्यायचा बरोबर. आता इथे फक्त एक लक्षात घ्या बाकी 1 उरत असेल 9 आणि बाकी 0 उरत असेल तर काय 1.
हे लक्षात ठेवा. हां, आपण काय घेतलेलं उदाहरण होतं तर 9चा 462वा काय होता, घात होता. बरोबर. आता हे काय केलं आपण, घातांक घ्यायचा 462 आणि ह्या 2ने काय करायचं, भाग द्यायचा. हे 2 समजले ना, कारण 9 आणि 1 हे दोघांचा ग्रुप आहे म्हणून ते 2 घेतलेले आहे. 2 दुने 4, 2 त्रिक 6 आणि 2 एके 2. भागाकार बघा, भागाकाराकडे बघायची गरज नाही, बाकी बघा, बाकी 0 येते. म्हणजे 0 येत असेल तर काय असणार, त्याच्या एकक स्थानी तर 1 असणार. हे लक्षात ठेवा. बाकी जर 0 येत असेल तर त्याच्या एकक स्थानी 1 असणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे ही घातांकी स्वरूपाची गणितं सोडवायची आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, सोपं आहे समजायला. 2, 3, 7, 8 ह्याचा ग्रुप किती आहे, 4चा. बरोबर. 4 आणि 9चा ग्रुप फक्त आहे, 2 वेळा ग्रुप आहे. आणि 1, 5, 6, 0 हे काय आहे, तेच अंक एकक स्थानी येतात. एवढंच आहे. तुम्ही बिंदास गणित सोडवा, घाबरायची काही गरज नाही. फक्त जेव्हा ग्रुप असतो, आता बघा, आता मी धरून चालले तर 7, 9, 3, 1 ह्याला कायम 0, हे 3, बाकी 3, बाकी 2 आणि बाकी 1 असंच लिहायचं. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही घातांकांना भागाकार देणार ह्या ग्रुपने, तेव्हा बाकी 1 उरत असेल तर हीच संख्या, बाकी 2 उरत असेल तर ही संख्या, असं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बोलूया पुढच्या उदाहरणाकडे. हे बघा, एक उदाहरण आहे. 1038चा 67वा काय आहे, घात आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं उत्तर काढायचं आहे. बरोबर. आता एकक स्थानी काय आहे ह्याच्या बघायची 8. बरोबर. फक्त आधी एवढंच क्लिअर करा. 8चं आपण आता बघितलं की कशी रिपिटेशन चेन होते ती. कारण 8 मध्ये काय आहे, 4चा ग्रुप आहे, म्हणजे 4 संख्यांचा ग्रुप आहे. तो कोणता आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. 8, 4, 2, 6 हा तो ग्रुप आहे. 8, 4, 2, 6. बरोबर. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, बाकी 0 येत असेल तर हा, बाकी 3 उरत असेल तर ही संख्या, आणि बाकी 2 उरत असेल तर ही संख्या, आणि बाकी 1 उरत असेल तर ही संख्या, असं लक्षात ठेवा. आता काय करायचं, कोण आहे, घातांक 67. बरोबर. 67 आहे आणि ह्या संख्येचा ग्रुप किती आहे, 4. म्हणून 4ने काय करायचं, सरळ भाग द्यायचा. 4 एके 4. बरोबर. 5 चौक 20, 6 चौक 24. बाकी किती आली, 3. जर बाकी 3 उरत असेल तर ती संख्या कोणती, बाकी 3 उरत असेल ती संख्या कोणती, 2. आलं तुमचं उत्तर. फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवायची पण काही गरज नाही, कारण तुम्ही लगेच करू शकता. बघा आता 8 8 64, 8चा गुणाकार 8 ही पहिलीच संख्या. 8चा गुणाकार जर एकदा करायचं तर तीच संख्या ना, 8 8 64 म्हणून 4. असं प्रकारे काय करायचं आहे, ते गुणाकार करायचं. त्यामुळे हा ग्रुप राहतो लक्षात, 8, 4, 2, 6. आणि कोणत्या संख्येत 4चे ग्रुप आहेत तर 2, 3, त्याच्यानंतर 7 आणि 8. हे 4 ग्रुप आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये 4 संख्या आहेत, 4 अंक येतात. ठीक आहे. रिपिटेशन 4ची आहे, एवढं लक्षात ठेवा. तर ह्याच्या एकक स्थानी किती आला तर 2. अशा प्रकारे ही उदाहरणे सोडवायची आहेत. ठीक आहे. तर आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसह. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.